स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये, ॲक्च्युली सिरीजमध्ये. यस, आणि आपण चाललो आहे, आपल्याच फ्लाईटची अनाऊन्समेंट होते. आपण चाललो आहे दुबईला आणि माझ्यासोबत यावेळेस आहे माझी फॅमिली, आई, दादा, वहिनी आणि ऑब्व्हियसली शिवम आणि शिवमची मम्मी. तर बेसिकली ही फॅमिली ट्रिप असणार आहे आपली आणि हे सगळे एक्सायटेड आहे. मोस्टली माझी शिवमची सोडली तर सगळ्यांची फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे हा. तर बघूया दुबई कसं आहे काय, आणि तुम्ही पण आनंद घ्या दुबईचा. अनादर इंटरनॅशनल ट्रिप करतो आपण सेकंड आपल्या चॅनलवर. तर लेट्स गो. चला दुबईला, चला दुबईला. आपण आलो आहे दुबई. यस, खूप दिवसापासून माझ्या चेकलिस्टमध्ये होतं दुबई जाऊ आणि आपण आलो आहे दुबईमध्ये. हा आहे आपला फर्स्ट एपिसोड, डे 1 इन दुबई. आज आपण चाललो आहे मिरॅकल गार्डन, त्यानंतर ग्लोबल विलेज, आणि माझ्यासोबत जॉईन करा आणि दुबई एक्सप्लोअर करा. लेट्स गो. मग काकू आणि मम्मी, तुमचा कसा एक्सपिरियन्स होता प्लेनमध्ये बसल्यानंतरचा? सांगा. हा, भारी होता ना. भारी होता. हा, छान वाटलं प्लेनमध्ये बसलं. तुमचा पहिल्यांदा बसल्याच्या नंतर असं वाटलं की म्हणजे खूपच भारी आहे ना. वहिनी तुमचा? माझा पण खूप छान ना. ओके. ही इकडची कॅब आहे बरं. तुम्हाला वाटेल आम्ही कार हायर केली तर तसं नाही. इकडच्या टॅक्सीज अशा आहेत बेस्ट. वायफाय पण आहे टॅक्सीमध्ये, वायफाय आहे. शो आपण आलोय मिरॅकल गार्डनला. पाठीमागे बघू शकता तुम्ही, खूप सुंदर असा व्ह्यू आहे स्टार्टिंगला. त्याचा एक फॅक्ट असा आहे की 150 मिलियन फ्लावर्स आहेत. 150 मिलियन. 5-6 वेळेस जिनिस बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याचं नाव गेलं आहे. वाळवंटामध्ये असे नॅचरल फ्लॉवर्स, दॅट्स वाय इट्स कॉल्ड मिरॅकल गार्डन. वेल 95 AD मध्ये आहे पर अडल्ट. तर मी AD बोलेल तेव्हा तुम्ही समजून घ्यायचं, 23ने मल्टिप्लाय करायचं, किंवा लेट्स अजूम मी राऊंड फिगर रुपीजमध्ये तुम्हाला व्हॅल्यू सांगेन. 2,500 रुपयात आहे पर अडल्ट याचं तिकीट. छान आणि सुंदर असं गार्डन, जिथे तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन येऊ शकता. सुंदर सुंदर फुल बघू शकता. भारी डिझाईन्स वगैरे केलेले आहेत फुलांच्या. जसं की हे चहाची केटली, फुलांच्या चहा ऋषासाठी. ऋषा फुलांचा चहा पण असतो. आमच्या ऋषाला लय चहा आवडतो. सो मेनी फोटो पॉईंट्स. जर तुम्ही आलात तर खूप सारे पॉईंट्स आहेत फोटो काढण्यासाठी. ज्यांना फोटोंची आवड आहे ते नक्की या, ज्यांना फुलांची आवड आहे ते पण नक्की या. दिस इज ऑल अबाउट मिरॅकल गार्डन. खूप सुंदर सुंदर फुलं होती आणि फोटो काढायला जे अट्रॅक्शन लागतं ते तिथे बेसिकली होतं. तर तुम्ही जर फोटोचे दिवाने असाल आणि फुलं तुम्हाला आवडत असाल तर नक्की या. छान आहे, फॅमिली प्लेस आहे, बेस्ट आहे. तर ग्लोबल विलेजला जायचं आहे आपल्याला आता, पण त्याआधी भूक लागली आहे. तर इथनं एक वॉकिंग डिस्टन्सवर एक रेस्टॉरंट आहे इंडियन, तिथे जाऊया, खाऊया आणि बघूया दुबईमध्ये इंडियन फूड कसं भेटतं. थोडं कॉस्टली असणार आहे बट ठीक आहे. तुम्ही येता आउट ऑफ इंडिया, इट्स ओके. इंडियन फूड शिवाय होत नाही. छोटी अशी बरोबर की बाय अशा गुड रेस्टॉरंटला इंडियन फूडची प्राईस थोडी जास्त आहे. म्हणजे ही रोटी 120 रुपयाला, ही भाजी 600 रुपयाला पनीरची, आणि
आणि ऑन ॲन ॲव्हरेज 500च्या वर भाज्या, रोटी 120. सो मस्तपैकी जेवण झालं आहे आपलं आणि संध्याकाळ झालेली आहे, 6 वाजलेत. आपण जाऊया ग्लोबल विलेज. आतापर्यंत उबरवरनं आपण राईड बुक करत होतो, बट आता करीम इन्स्टॉल केले, थोडासा फरक आहे, जास्त नाही बट आहे थोडाफार फरक. फेब्रुवारीमध्ये जर येशाल तुम्ही तर एकदम बेस्ट वेदर असतो इथला, कूल. युजली हॉट असतं इकडचं वातावरण, पण आजचा वेदर खूप कूल आहे. आणि हे माझ्या पाठीमागे ग्लोबल विलेज. काय 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 पाहिलं तू? ते सांगितलं मी, ते राजा, बरोबर. ते अमेरिकेचं, आणि हे आता ताजमहल आग्राचं, म्हणजे पुरी संस्कृती आहे. हे पण काही बेसिकली ज्याला वर्ल्ड टूर करायचा आहे ना, पण येऊन जा. आणि असं त्यांनी पोर्ट्रेट डिझाईन्स वगैरे तयार केल्या आहे प्रत्येक देशाच्या, जसं इंडियाची ताजमहल, त्यानंतर कुवेत, इकडं टर्की, यामेन, इराण. मजा याला बघण्याची आहे सायंकाळी, म्हणजे या टायमाला 6 वाजलेत. होता अंधार पडला आहे बऱ्यापैकी, सगळीकडे लाइटिंग्स लागलेली आहे, त्यानंतर सुंदर दिसते. सो ग्लोबल विलेजला थोडंसं काहीतरी इंटरेस्टिंग भेटलं आहे. कार्निवलमध्ये थोड्याशा राईड्स आहे भारी भारी, आणि शूटिंग रेंज पण आहे इथे, तर ती ट्राय करू आपण. रायफल चालून, रायफल फॅमिली बुक 1 ही कॅन कम विथ मी ना. शेअरिंग इज नॉट अलाउड. नो 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 शेअरिंग. And the result. चल आता त्यात बसू आपण शिवमला घेऊन. चल कशी होती राईड? भारी होती, भारी भारी. जाम हवा चालू होती बरं. आपल्याकडे नाही अशा राईड्स तेवढ्या म्हणजे खतरनाक. हे पाठीमागचं पण लय डेंजर आहे. ग्लोबल विलेज म्हणजे एक पार्क, अम्युजमेंट पार्क तुम्ही म्हणू शकतात त्याला, ज्याच्यात तुम्ही शॉपिंग करा, खा, फिरा, बसा, त्याच्यानंतर राईड्स करा, खूप सारे ऑप्शन्स आहेत. आता आपण जाऊया आपल्या एअरबीएनबीला चेक इन करू. ब्युटिफुल असा फ्लॅट घेतला आपण, दुबई मरीनाचा व्ह्यू दिसतो तिथून. मी खूप एक्सायटेड आहे त्याला बघण्यासाठी, तर जाऊया थोड्या वेळात. आपण घेतलं आहे बस आणि मेट्रोचं कार्ड. आता आपण ट्रॅव्हल करूया पब्लिक ट्रान्सपोर्टने. टॅक्सी आहेत बट खूप कॉस्टली आहे, नो की ऑल द टाईम तुम्ही नाही ट्रॅव्हल करू शकत. त्यापेक्षा कार्ड घेऊन घ्या. हे तुमचं 25 दिरहममध्ये आलं. त्यानंतर तुम्ही याला बस आणि मेट्रोमध्ये यूज करू शकता टॉपअप करून ॲज पर युअर नीड्स. चलो चला चला. हॅलो पब्लिक ट्रान्सपोर्ट घेतलं तरी तुम्ही जे हॉटेल आहे तुमची तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. सो कॅब इज नेसेसरी. पण तुम्ही आसपास येऊन मग कॅब करा, म्हणजे थोडे पैसे असतील. बट दुबई महाग आहे. कॅबचा एक फायदा आहे, खूप भारी भारी व्ह्यू बघायला भेटतो. पाणी बॉटल आहे का? काय आलं? प्यायचंय का?
लयच भारी आहे ना अरे म्हणजे इथं मांडीचं पाणी आहे. मीला चेक इन केलेलं आहे आणि खूप सुंदर असा फ्लॅट आहे. मी तुम्हाला रूम टूर देतो, तुम्ही बघा आणि सांगा कसा आहे. डॅन हा आहे हॉल, इकडे किचन, इकडे एक बाल्कनी. आणि हा आहे व्ह्यू. पाम अटलांटिस असा दिसतो. एक नंबर सुंदर असा व्ह्यू. त्यानंतर इकडे एक बाल्कनी आहे. 2 बेडरूम अपार्टमेंट आहे. इकडं वॉशरूम, इकडं वॉशरूम. प्रिटी गुड. बाथटब. आणि हा बेडरूम सगळ्यात बेस्ट आहे, जिथनं इकडनं पण व्ह्यू दिसतो आणि इकडनं सगळ्यात जास्त इन्सेन व्ह्यू. लेट्स गो. तो दुबई मरीनाला आहे, अपार्टमेंट आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देऊन देईन. खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे व्ह्यूमध्येच पूर्ण पैसा वसूल आहे आपला. वेकिंग अप टू दिस व्ह्यू इज कमाल फिलिंग. हा एपिसोड इथे संपवतो आणि पुढच्या एपिसोडमध्ये तुम्ही परत हा टूर कंटिन्यू करा, जो की येईल नेक्स्ट सॅटर्डे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा. एक लाईक तो बनता आहे. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. बाकी मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ घेऊन येत राहणार आहे. आणि दुबईच्या सिरीजचे अजून 3-4 व्हिडिओ येणार आहे, तर ते मिस नका करू. बघत राहा माझं चॅनल वाईब विथ रोहन. वाईब आवडली असेल तर नक्कीच लाईक करून द्या. बाकी तुमची इच्छा. जय श्रीराम.